या बातमीचे प्रायोजक आहेत स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स. उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय अकॅडमी. जेईई, नीट आणि एनडीएच्या नवीन बॅचसाठी प्रवेश देणे सुरू आहे. तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला. आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक, उमरेड. तिकीट दिल्याच्या नंतर दुसरी घटना झाली. 2.5 वर्ष आमच्या लक्षात आलं असतं ही वेळ आली नसती अफाव गटाची. त्यांचं अध्यक्षपद त्यावेळेस आम्ही गमन केलं असतं, परंतु लपून चढून काहीतरी काम करायचं. मी सुद्धा अनुसूचित जाती गट घेतलेला मुलगा आहे. मी सुद्धा अनुसूचित जातीचा आहे. मला सुद्धा माहिती आहे व्हॅलिडिटी कशी असते, व्हॅलिडिटी कुठल्या प्रकारची केली जाते. त्यांनी चोरीचा प्रकार करून या नागपूर जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटीचे खोटे कागदपत्र सादर करून स्वतःची व्हॅलिडिटी करून घेतली. एका अनुसूचित जातीच्या महिला जी अध्यक्ष झाली असती तिचं पहिले तर अनुसूचित जातीच्या महिलाचं त्यांनी केदार आणि रश्मी दरवेळी नुकसान केलं. आता जेव्हा त्यांच्या मुलात केस टाकली तेव्हा त्यांचं व्हॅलिडिटी डुप्लिकेट दिसलं. वडिलांचं खोटं सर्टिफिकेट त्यांनी जोडलं आणि आता भाषणा सांगतात एका महिलावरती अन्याय झाला, एका महिलावरती अन्याय झाला तर तुम्ही खोटं काम कराल. सभागृहात सुद्धा आम्ही मानतो. आणि जेव्हा त्यांच्यावरती आम्हाला जेव्हा आम्ही आवाज उचलला तर त्यावेळेस सुद्धा एका महिन्यावरती महिलांबद्दल तुम्ही कसे बोलता. म्हणजे महिलांचं एक रूप घेऊन काहीतरी वेगळं संघटन करायचं. मी तुम्हाला आता एवढा मोठा भ्रष्टाचार सांगतो. मला तिथल्या सभापती लोकांचे सुद्धा फोन आले होते, नाहीतर त्याचा पुन्हा मी तुम्हाला सांगतो माझ्या भावात सर्वच्या सर्व जेलात असते. एका सभापतीचा मला फोन आला नसता. एवढा मोठा भ्रष्टाचार केला की जे कॉटन होते राजभाऊ जिल्हा परिषदचे, त्या कॉटन मधला बेडही घरी नेला, पलंगही घरी नेला, टीव्ही घरी नेली. आणि ज्या वेळेस आम्ही आवाज उचलला, पेपरबाजी झाली, प्रत्येक पेपर मध्ये न्यूज ऐकली, त्यावेळेस एका सभापती मॅडमचा फोन आला, भाऊ मध्ये माझी तब्येत खराब झाली, मी ऍडमिट आहे आणि आता करू का, प्लीज कृपा करून माझा जीव तुम्ही घेऊ नका, मी महिला आहे, महिलांकडे तरी बघा. आणि दुसरं असं आहे की ते सर्वसामान मी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्याच्यात पूजन केलं, आता त्या मुलीला सुद्धा तिचा संसार तुटायच्या वेळाने खूप कृपया करा. मला सुद्धा आपण सुद्धा माणूस आहोत. मला वाटलं तिथे कोणाच्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं नाही पाहिजे म्हणून तो विषय आम्ही त्यानंतर लावून दिला नाही. परंतु भ्रष्टाचार करायचा किती जिल्हा परिषदच्या बेडशीटा निवड आल्या, जिल्हा परिषद नाही निवड आल्या, टीव्या निवड आल्या. अशा पद्धतीनं 2.5 वर्ष सातत्याने 4 वर्ष भ्रष्टाचार करत सुनील केदारच्या नेतृत्वात या लोकांनी काम केलं. आणि त्याच भ्रष्टाचाराला सुनील केदारांनी वाव देण्याकरिता, पुन्हा पैसा जमा करण्याकरिता आता गणती झाली, बबली झाली. बबलीचा फॉर्म भेटल्याबरोबर त्यांच्याजवळ दुसऱ्या सुद्धा अनुसूचित जातीचे उमेदवार होते. त्यांनी असं लोकांच्या मागच्या झाले, परंतु त्यांचं नाव लिहिलं नाही तर बबलूचं नाव लिहिलं. म्हणजे पुन्हा गणती आणि बबलीची जोडी जमा करून मिळके खेळ. म्हणजे एकीकडे बबलूचं जर निवास करतो आपण तर तो नेतृत्व आहे, तो नेतृत्व आहे. व्यक्तीचे धंदे सुनील केदारचा पूर्ण गाळा पैसा जमा करण्याचं काम तो बबलू करतो, म्हणून त्याला तिकीट देण्यात आली. आणि या सर्वांचं राजकारण करण्याचं काम आणि खोट्या वेळेत असं वाटण्याचं काम सातत्याने तुम्ही पाहिलं. त्याचं बॅनर त्या रश्मीताईला नोकरी नव्हत्या, त्या प्रत्येकाला नव्हत्या, भाऊ त्यांचा रश्मीताईचा फोटो उठलाच हवा, सूर्यकांतीचा फोटोपेक्षाही. म्हणजे असे ध्यान दाखवणारे एखाद्या महिलावरती, म्हणजे महिला झाला, महिलाला का भ्रष्टाचार करण्याचं लायसन दिलाय का केदार साहेबांनी. म्हणून या सर्वांच्या भ्रष्टाचाराला लक्ष देऊन या लोकसभेमध्ये मी राजूभाऊ तुम्हाला सांगतो, मी सुद्धा सातत्याने या पूर्ण याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तुम्ही 2 लाखाच्या वर निवडून आल्याशिवाय राहत नाही. या गणती आणि बबलीच्या जोडीला लोक अध्यक्ष बाहेर फेकण्याशिवाय राहत नाही. कारण हे भ्रष्टाचारी सरकार उघडल्याशिवाय आपण सुद्धा राहू नये. हा काय 19 तारखेपर्यंत मला मुख्यमंत्रीबद्दल बघून पूर्ण टीमच्या इतका विश्वास आहे की या मुख्यमंत्रीतून प्रत्येक निवडणुकीमध्ये 5,000च्या वरती लीड झाली आहे. आणि आमच्या पूर्ण सरकारमध्ये टाकाळ्यात असो, कालिंदमध्ये असो, भारतात असो, या पूर्ण परिसरामध्ये राजभाऊ या 19 दिवसात आम्ही पूर्ण टिचून गेलो. निश्चित पद्धतीने या आपल्या 19 तारखेला आपल्या धनुष्य भागाला निवडून देण्याचं काम करू. एक पुन्हा गोष्ट शेवटची आपल्याला सांगतो, या काँग्रेसवाले जे म्हणतात संविधान भारतीय जनता पक्ष संविधान के खिलाफ है, भारतीय जनता पक्ष संविधान ये कर देंगी, नाव आवश्यक आहे तुमचं संविधान लगता आहे का. अरे उलट तो तुम्ही जे प्रकाश आंबेडकर ज्यांनी नागपूर तुम्हाला समर्थन दिलं, त्या प्रकाश आंबेडकरच्या मुद्द्यामध्ये वंचितच्या मुद्द्यामध्ये तुम्ही काँग्रेसने त्यांच्या टाकला. कुठे गेला तुमचा प्रेम, कुठे गेला तुमच्या अनुसूचित जातीबद्दल प्रेम, कुठे गेला तुम्ही शाहू बाबासाहेब आंबेडकर बद्दल प्रेम. एकीकडे
काँग्रेसचे लोक खोट्या पद्धतीने शाहू बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन लोकांची दिशाभूल करतात आणि दुसरीकडे त्या प्रकाश आंबेडकरला काढण्याकरता कॅन्डिडेट करतात. म्हणून मित्रांनो, आपलं एक मत हे बहुमतानं आपण या वेळेस राजगोपालला निवडून द्या आणि गॅरंटी ही तरी देशात मोदी साहेबांची चालते. आम्हाला फक्त समूह भाऊची गॅरंटी पाहिजे आणि फक्त समूह भाऊच्या गॅरंटीचे लोक याची गॅरंटी घेतली. आम्हाला विश्वास आहे 10 वर्ष आम्हाला कुठेतरी लोकसभेपासून बंडापासून थोडंसं वंचित राहिलं ही वस्तुस्थिती आहे. पण तुमच्याबद्दल जेव्हा मी ऐकतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की एक चांगला माणूस आजूबाजूचा संपर्क मिळाला आणि निश्चित पद्धतीने कुटुंबीय यांच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसराकरता लोकसभेच्या माध्यमातून सांसद म्हणून निश्चित पद्धतीने आमच्या सर्व लोकांना सोबत घेऊन आपण काम करेल एवढीच आपल्याकडून विनंती करतो आणि आपल्याला सर्वांचे धन्यवाद देतो.